Welcome back, homeopaths. Today we have yet another very interesting case of hydroureteronephrosis and calculi in pregnancy. So, this was the very recent case. On the Friday evening, this woman came to me in a very desperate situation. She has having terrible urinary pains since 2 long months. Nephrologist already advised ureteral stents, which she was reluctant to. Now we have taken case in detail, exploring every aspect. As you can see on the slides, we have documented each and every minute detail that was possible. Already patient was in restless condition. Still somehow I managed to take all these details. On the Friday night itself, I have given first dose. In the 3 days, the response was really surprising. Let's see follow up. कंडिशन काय होती, काय त्रास होत होता शुक्रवारी? शुक्रवारी मला सिव्हिअर पेन होत होतं युरेथ्रामध्ये आणि ज्याला बसवत पण नव्हते, एवढी ठणक लागलेली मला. आता प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये आणि ते किमान 2 महिन्यापासूनच चालू आहे. म्हणजे ह्या वेदना 2 महिने कमी जास्त का जवळजवळ सतत कंटिन्युअसली असं चालूच आहे. आणि जेव्हा मला सहन होत नाही तेव्हा मी पेनकिलर घ्यायचीच. किती वेळा पेनकिलर घ्यायला लागली? 7-8 वेळा तरी एवढ्या 2 महिन्यात घ्यावे लागले. मग या त्रासासाठी तू आधी कुठल्या डॉक्टरांना दाखवलं होतं? हो, संतोष जाधव सरांना. युरोलॉजिस्ट. काय म्हणले ते? प्रेग्नन्सी आहे, त्रास होतोय तर टॅम्ब्रेस वगैरे त्यांच्याकडचे 2 टॅब्लेट्स आहेत ते त्यांनी चालू ठेवलेले. म्हणजे 1 महिनाभर घेतले. बघू काय होतं. सतत दुखायला लागलं तर स्टेंट टाकावं लागलं. स्टेंटची प्रोसिजर कदाचित करायला लागेल असं सांगितलं होतं. पण मग हे करायचं कारण म्हणजे सतत वेदना. हो. किती तीव्र असायच्या त्या वेदना? ते एक्सप्लेन नाही करू शकत, खूपच तीव्र असायचे. तर मग तू आपल्याकडे शुक्रवार आली, परवा आली है ना? इथं आला आपण तुला सगळी माहिती विचारली. त्यावेळी तू असं सांगितलं की लघवी करताना आणि केल्यानंतर सुद्धा पेन्स व्हायच्या. त्याच्याबद्दल सांग जरा, वेदनेबद्दल. म्हणजे जेव्हा लघवी मला लागायची तर ते थांबून पण व्हायची आणि जेव्हा होत असेल तेव्हा दुखायचं आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पूर्ण एकदम ठणक लागायची की मी काय करू काय नको असंच व्हायचं मला. मी अक्षरशः 500 लिटर टाकी पण खाली करते लघवीला गेल्यावर. 500? हो, घरातली बरीचशी टाकी पाण्याची. अशी दुखायचं ना, त्याला सारखं पाणी लावून बसायचं, सारखं वॉश करत बसायचं. अच्छा. सहन केलं. ठीक आहे. मग आपण शुक्रवारी औषध केल्यापासून आता शनिवार, रविवार आणि आज सोमवार, काय 2 दिवसात तुला फरक वाटतो? 2 दिवसात म्हणजे दुखायचं मला पहिल्याच दिवशी थोडंसं लोअर ॲब्डोमेन कमी झालेलं. ओके. जेव्हा मी इथून गेले सारखं छोट्या डब्यातलं औषधं खायची चांगलं तसं चघळून वगैरे. मग नंतर शनिवारी थोडंसं दुखायला लागलं. रविवारी सकाळी पडला दाखवते आता दाखवलं. त्याचा तू फोटो पण काढलास? हो, त्याचा मी फोटो पण काढला. व्हेरी गुड. आता सध्या वेदना किती आहे तुला? त्या ठिकाणी मला रिलॅक्स वाटतं आता? रिलॅक्स, एकदम मोकळं असं हलकं जाणवतं. होमिओपॅथीचा अनुभव कसा सांगशील तू? छान, बेस्ट सांगेल की. मला ऑलरेडी पहिल्यापासूनच होमिओपॅथीवरच विश्वास आहे. उशीर झाला याला. फक्त याला थोडासा उशीर झाला. So this is the amazing recovery with classical homeopathy. We have already shared more than 30 such remarkable cases, helping many homeopaths to grow their practice. Thank you.